राहुरी तालुक्यातील वडनेर शिवार येथील ताहराबाद रस्त्यावर सोमवारी पहाटे एक भीषण घटना घडली। बिबट्याच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। वडनेर येथील गव्हाणे वस्तीवरील शेतकरी शोभाचंद सीताराम गव्हाणे वय वर्ष 55 हे सोमवारी 10 मार्च रोजी पहाटे शेतातील मका पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते। त्यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला। या भीषण हल्ल्यात गव्हाणे यांचा जागीच मृत्यू झाला। शोभाचंद गव्हाणे हे अपेक्षित वेळेत घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबियांनी शेतात जाऊन पाहणी केली असता त्यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला। ही बातमी परिसरात पसरताच ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। या घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे आणि वनक्षेत्रपाल युवराज पाचरणे यांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी राहुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवला। या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जाते। या घटनेनंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन वनविभागाच्या दुर्लक्षित भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली। तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ होत असून वनविभाग यावर उपाययोजना करण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप त्यांनी केला। जिल्हा वनाधिकारी घटनास्थळी आल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली। या घटनेनंतर वडनेर आणि आसपासच्या गावांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे। तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये प्रचंड असुरक्षितता निर्माण झाली आहे। वनविभागाने त्वरित उपाययोजना करून बिबट्यांच्या संख्येवर नियंत्रण आणावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। कायदे असे केंद्र सरकार बसले नुसतं तिथं काय कायद्यात बदलत काय विधानसभेत मी 4दा बोललो याच्यावरती। या मंत्र्यांच्या बंगल्यात सोडले पाहिजे, मंत्र्यांच्या बंगल्यात यांच्या बंगल्यामध्ये यांना कळेल शेतकरी कसा फोटो काढा, ते फोटो एकदा कळू जनतेला ती काय परिस्थिती होती म्हणून। तवाच लय जाहीर करते आम्ही दिवसा लाईट सोडून हे करून तवा करून आता पुरेशी इंद्रिय पण नाही त्यांच्याकडे। पुरेशी इंद्रिय पण नाही कायद्यात तशी परिस्थिती नाहीच। वडनेर गावातील अतिशय गरीब कुटुंबातील शेतकरी शोभाचंद सीताराम गव्हाणे पाटील हे आपल्या शेतामध्ये पहाटे पाणी भरण्यासाठी गेले असता वाघाने त्यांच्यावर झडप घालून त्यांना जखमी केले व त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे। या घटनेमुळे गावात अतिशय भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। वाघांची या परिसरात आणि बिबट्यांची खूपच संख्या वाढली आहे। आमचं वडनेर गाव या गावाच्या बाजूने चारही बाजूने डोंगर असल्यामुळे व वनक्षेत्र जास्त असल्यामुळे तसेच चारा आणि पाणी याचं मुबलक प्रमाणात त्यांना अन्न भेटत असल्यामुळे या ठिकाणी वाघांचं वास्तव्य वाढलेलं आहे। शाळेतील मुलं, शेतकरी, दूध घालणारे शेतकरी यांना रोजच वाघाचं दर्शन होत आहे। कालच गावातील शेतकरी शांतीलाल चितळकर व पप्पू सतुवेळे यांच्या 2 शेळ्या वाघाने ठार केल्या होत्या। त्यातच आज सकाळी ही घटना घडलेली आहे। यामुळे प्रशासनाने व वन विभागाने तात्काळ याची दखल घेऊन या वाघाला पकडण्यासाठी विशेष प्रयत्न करावे व महावितरणने शेतकऱ्यांना दिवसा लाईट पुरवठा करावा, कारण त्या संध्याकाळी लाईट असल्यामुळं शेतकऱ्यांना पाणी भरण्यासाठी आपल्या पिकांची काळजी घेण्यासाठी जावंच लागतं आणि त्यामुळे अशा घटना घडत असतात। शेतकऱ्यांना सहकार्य करण्यासाठी महावितरणने नियोजन करून दिवसा जास्तीत जास्त दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा अशी आमची समस्त ग्रामस्थ वडनेर यांच्या वतीने मागणी आहे। अनेक शेतकऱ्यांचे वासरं, कुत्रे, गाया यावर मोठ्या प्रमाणात हल्ला होत आहे। रोजच शेतकऱ्यांना वाघाचं दर्शन होत आहे। ताराबादच्या घाटामध्ये वडनेर परिसरात खेमनर वस्ती, येळे वस्ती, घुले वस्ती, तांबेर रोड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाघाचं रोजच आम्हाला दर्शन होत आहे। त्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात लवकरात लवकर याचं नियोजन वन विभागाने करावं ही त्यांना विनंती।